मिक्सिंग हा जो एक फॅक्टर असतो म्युझिक कुठल्याही गाण्यामध्ये, तर तो तसं म्हणायला गेलं तर खूप एंडलेस आहे. म्हणजे तुम्ही कधी कितीही वेळ त्याच्यासोबत खेळू शकता. सो आता तुम्ही तर वेटेरन आहात त्यातले, सो तुम्हाला कसं कळतं की ते गाणं चला हे मिक्स झालेलं आहे, आता आता याच्या पुढे नाही काही करू शकत? So, असं कधी तुम्हाला कळतं? ते जे तुम्ही म्हणलात ना, मिक्सिंग एक एंडलेस आहे, हे टेक्नॉलॉजी आल्यावरती आताच्या काळात झालंय. बर. आधी नव्हतं असं. ओके. कारण आधी टेक्नॉलॉजी अशी अवेलेबलच नव्हती की तुम्ही एकटेच मिक्सिंग करत बसू शकाल. किंबहुना मी म्हणेन तेव्हा मिक्सिंग ही पोस्टच नव्हती काही वर्षांपूर्वी. बर. जे मिक्सिंग ज्याला म्हणायचे त्याला रेकॉर्डिंगच म्हणायचे. बर. रेकॉर्ड झालं म्हणजेच मिक्स झालं. कारण त्यावेळेस टेक्नॉलॉजी अशी होती की बाबा सगळे 50, 60, 100 म्युझिशियन जे काही बसलेत किंवा 4 म्युझिशियन बसलेत, एकत्र त्यांनी परफॉर्मन्स केला आणि जे रेकॉर्ड झालं ते रेकॉर्ड झालं. ओके. ते मल्टीट्रॅक अवेलेबलच नव्हतं. खूप लेटर आलं मल्टीट्रॅक. त्यामुळे तुम्ही जर 70s मधली, आय बिलीव्ह 70s 80s मधली गाणी ऐकाल तर ती मोनो किंवा स्टिरिओ डायरेक्ट स्टुडिओमध्ये जे मास्टरच बनलेली आहे. ओके. त्यामुळे जे रेकॉर्डिंग तेच मिक्सिंग. ओके. मोनो आणि स्टेरिओ मध्ये काय? मोनो स्टिरिओ. मोनो म्हणजे एकच स्पीकर, स्टिरिओ म्हणजे 2 स्पीकर. अच्छा. आज तुम्ही ऐकता हेडफोन मध्ये 2 इयरफोन्स घालता, दोघांची मिळून एक इमेज तयार होते, त्याला स्टिरिओ म्हणतात. पण दोन्हीतनं जर सेमच आवाज आला तर ते मोनो सेंटरच इमेज असते. तर आधी सुरुवातीला मोनो होतं, नंतर स्टिरिओ झालं आपल्याकडे. ओके. म्हणजे ऑडिओ वर्ल्ड मध्ये. आणि मग आता त्याचे पुढे 5.1 सराउंड आणि ॲटमॉस आणि इमर्सिव्ह ऑडिओ आणि एवढ्या खूप गोष्टी आल्या. खरं पाहिलं तर मिक्सिंग ही येण्यामागचं कारण की मिक्सिंग जेव्हा नव्हतं, मिक्सिंग इंजिनियर म्हणजे आपल्याला अनफॉर्च्युनेटली आपल्याकडचेच जे लेजेंडरी साऊंड रेकॉर्डिस्ट, साऊंड इंजिनियर्स होऊन गेले, त्यांचीच माहिती आपल्या जनरेशनमध्ये हार्डली काही आहे. म्हणजे आजकालच्या तुम्ही मुलांना विचारलं, म्हणजे इव्हन आमच्या प्रोफेशनमधल्या लोकांना विचारलं तर खूप कमी लोकांना BN शर्मा हे नाव ऐकलं असेल, किंवा D.O. भन्साली, त्यांना भन्साली बाबा म्हणायचे, मंगेशजी देसाई, मीनू कतरक, ही लोक, या लोकांनी इतकं अजरामर काम रेकॉर्ड केलेलं आहे. पण त्याला त्या पोझिशनला तेव्हा ती मान्यता नव्हती किंवा मिळत नव्हते. त्याच्यामुळे त्यांची नावं आज माहीत नाही आहेत. पण 60-70 म्युझिशियन किंवा 100 म्युझिशियन एका स्टुडिओमध्ये बसलेत आणि सेम टाइमच सिंगर्स गात आहेत आणि त्या सगळ्यांना रेकॉर्ड करून त्याच वेळेस जे आउटपुट निघेल ते गाणं तुम्ही आज अजरामर म्हणून ऐकता. ओके. ओके. तुम्ही जर म्हणजे आता D.O. भन्साळींची ओळख सांगायची झाली तर मी त्यांना वेन ही वॉज 96 मी त्यांना भेटलो. आणि मी अमेरिकेत भेटलो त्यांना. मी एक कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे आमची भेट झाली. तर ही वॉज सो सरप्राईज की त्यांनी त्यांच्या प्रश्नांनी खूप काही गोष्टी, एका प्रश्नाने खूप काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणले, आप हमें जानते हो? अच्छा. या एकाच प्रश्नात सगळं येतं. करेक्ट. माझ्या माहितीत जर इफ आय एम नॉट मिस्टेकन, मेरा नाम जोकर पासनं हिनापर्यंतची सगळी गाणी राज कपूरची सगळी त्यांनी रेकॉर्ड केली. बर. म्हणजे त्या करिअर स्पॅन पुढे आजचे सगळे इंजिनियर्सचं करिअर जरी एकत्र ठेवलं ना तरी सुद्धा कमी पडेल. आणि अशी अजरामर गाणी. करेक्ट. म्हणजे आणि टेक्नॉलॉजिकल साऊंड चेंज तुम्ही ऐका की मेरा नाम जोकरचं गाणं कसं वाजतं आणि मैं हूं खुश रंग हिना कसं वाजतं, किंवा राम तेरी गंगा मैली कसं वाजतं. बर. आणि काय टेक्नॉलॉजी होती? काही नव्हती. मग ते खरे इंजिनियर. ओके. आणि त्यांनी जे केलं ते लाईव्ह मिक्सिंग होतं. पोस्ट प्रोसेसिंग काही ना. आणि बरं, त्यांच्याकडे टूल्स पण काही नव्हते. आज आमच्याकडे दुनियाभरचे टूल्स आहेत. आज आम्ही लॅपटॉपवर काय, फोनवरती टूल्स घेऊन फिरतात. पण तसं काम होतं का? नाही. आज मी सुद्धा कधी इन्स्पिरेशन घ्यायचं असतं किंवा एखादं पंचमदांचं गाणं, सागरचं रेकॉर्डिंग लावायचं, सागरची गाणी लावायची किंवा पंचमदांचं कुठलंही काढा त्या ह्याच्यात, आणि ते ऐकायचं आणि त्याच्यानंतर स्वतःला साऊंड इंजिनियर म्हणवायचं वाटत नाही. ओके. की
किती लांब होत आपण याच्या अजून. वेळॅज टेक्नॉलॉजिकली आपण आपल्याकडे खूप जास्ती आले त्यानंतर. बरोबर. तर काय मिस होतं? मिस होते ती आर्ट. ओके. कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आल्यामुळे माझं असं मत आहे की आर्टकडे दुर्लक्ष झालंय आणि टेक्निकली सगळं बघितलं जातं त्याकडे. त्यावेळेस ते सगळे आर्टिस्ट होते, ते ऐकायचे आणि म्युझिक करायचे. आज मिक्सिंग इंजिनियर ही कॉन्सेप्ट करून ते 100 लोक जे त्यावेळेस एकत्र असायचे ते आज माझ्याकडे ट्रॅकवरती 100 लोकांचा साऊंड असतो. ओके. मे बी तो एकानेच वाजवलेला असतो किंवा दोघांनी वाजवलेला असतो. बरोबर. 100 लोकांचं नक्की नसतं. पण त्याच्यात होतं काय, 100 लोक जेव्हा त्यांचा हार्ट अँड सोल त्या गाण्यात ऐकून ह्युमनली परफॉर्म करतात किंवा इन्सर्ट करतात तो हार्ट अँड सोल, तर नुसता साऊंड कॅप्चर होत नाही. बर. त्यांचे ते एक्सप्रेशन्स, त्यांचा तो फील कॅप्चर होतो. आणि त्या सगळ्यांचा एक माणूस साऊंड रेप्लिकेट करू शकतो, प्रयत्न करू शकतो मी नाही म्हणणार. तो एक्सप्रेशन अँड फील कुठून आणणार? करेक्ट. ते मिसिंग आहे. ते टेक्नॉलॉजी नाही देऊ शकत. आर्टिफिशियल. हा, पण ते टेक्नॉलॉजी देऊ शकत नाही ना. बरोबर. की एखादा सॅक्सोफोन प्लेअर, मनोहरीदा सारखे लेजंड, ते गाणं वाजवत असताना त्यांचा तो फक्त साऊंड तुम्ही रेकॉर्ड करू शकता, पण त्यांनी काय भाव आहेत, ज्या भावानी त्यांनी त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये फूक मारली आहे आणि जो मग साऊंड निघालाय ना, ते एक्सप्रेशन किंवा त्यांचं ऐकून त्यांनी जर लय खेचून वाजवलं तर त्याच्याबरोबर बाकीच्या रिदमवाल्यांनी पण एक खेचून वाजवलं आणि मग समोर हे जे इंटरॅक्शन आहे ना, 100, 10, 15 कितीही नंबर ऑफ म्युझिशियन्स मधलं इंटरॅक्शन असतं ना, माझ्या दृष्टीने दॅट कॅप्चरिंग ऑफ दॅट टाइम इज व्हॉट रेकॉर्डिंग इज. तो टाइमला कॅप्चर केला ना. जसं फोटो तुम्ही एका मेमरीला त्या टाइमला कॅप्चर करता, तसं ते रेकॉर्डिंग. आता तेच जर मी डिजिटली प्रिंट केलं, म्हणजे एका माणसाने सॅक्सोफोनचा साऊंड घेतला आणि किती त्यांनी फील टाकून वाजवला, मग त्याच्यानंतर त्यांनीच व्हायलिन वाजवलं, अरे फील सेमच आहे ना. तुझा एक्सपिरियन्स तर बदलला नाही किंवा तुझा दृष्टिकोन पण बदलला नाही, बदलू नाही शकत. कितीही प्रयत्न केला तरी नाही बदलू शकत. ओके. तर टेक्नॉलॉजी तुम्हाला साऊंड रेप्लिकेट करायला शिकवते, फील नाही रेप्लिकेट. फीलसाठी म्युझिशियनच, माणूसच पाहिजे, कारण ह्युमननाच फील येतो. पण मग तो एकच माणूस पाहिजे का? एकाच माणसाने 100 वाजवलं तर कसं वेळ ते? कारण एकच फील येणार ना. ते मिस होतं कुठेतरी. आणि मग प्रयत्न कुठे होतो की आता दुसरं काय झालं, टेक्नॉलॉजी आल्यामुळे प्रत्येकाच्या हातात टूल्स आहेत. त्याचे फायदे पण आहेत, त्याचे दुष्परिणाम पण आहेत. आता फायदे म्हणजे ज्यांना आधी मे बी अपॉर्च्युनिटी नव्हती त्या खूप लोकांना अपॉर्च्युनिटी मिळाली टू डू दॅट, ग्रेट. पण दुष्परिणाम काय? माझ्याकडे टूल आहे म्हटलं, मला सॅक्सोफोन माहित नाही, मी आयुष्यात पाहिला नाही, पण मी बोट टाकलं तर सॅक्सोफोनचा आवाज येतो. त्यामुळे मग कसंही मी वाजवलं आणि मी ट्रॅक बनवून टाकले, मला काम पण मिळालं एक गाण्याचं, मी गाणं बनवलं. मग मिक्सिंगमध्ये आमचं काम काय असतं ना, त्यांच्याकडे जे नाहीये ना ते आम्ही टाकायचं. बरं. सगळंच आता तुम्हाला जे काही नाहीये ते सगळं आम्ही टाकण्याचा प्रयत्न करायचा. बर. म्हणजे बेसिकली आम्ही काय करतोय ना, वी आर फिक्सिंग देअर मिस्टेक्स. ओके. मोस्ट ऑफ द टाइम्स, जर अनएक्सपिरियन्स लेटर. ओके. मग फिक्सिंग देअर मिस्टेक्स मध्येच मग जिथे मिक्स सुरू व्हायला पाहिजे ना तिथे संपतं. ऍक्च्युली तिथनं सुरू झालं पाहिजे. की माझ्याकडे येताना सगळा परफॉर्मन्स क्लास फर्स्ट क्लास आहे, मग मला त्याला प्रेझेंट करताना मी त्याला कसं एक बॅलन्स करून एकत्र आणू आणि एक संध वाटेल, हे मिक्सिंग असतं. ओके. तर तुझा जो प्रश्न होता की तुम्हाला कळतं कसं कुठे थांबायचं, कारण आजची टेक्नॉलॉजी अशी आहे की तुम्ही एक मिक्स 10 वर्ष पण करू शकता. तर त्यालाच एक्सपिरियन्स म्हणतात. एक्सपिरियन्स तुम्हाला शिकवतं की कुठे थांबायचं. मिक्सिंग इज ऑल अबाउट डिसिजन मेकिंग. यू हॅव टू टेक अ डिसिजन. आणि गाणं पण तुम्हाला सांगतं की त्याला काय पाहिजे. बर. प्रत्येक गाणं कम्युनिकेट करत असतं त्याला काय पाहिजे. बर. कारण इट्स अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. म्युझिक इज अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. त्याला मदत येते लिरिक्सची. लिरिक्समध्ये मेसेज आहे, सिंगरनी तो मेसेज व्होकली कन्व्हे केलाय. तो व्होकली कन्व्हे करण्याकरता एक ट्यून दिली आहे जी त्या लिरिक्सला साजेशी असते. ते कंपोजरनी काम केलंय.
आणि ते जे काय म्हणणं आहे त्या म्हणणेला साधेचं म्युझिक बनतं मागणं. हा या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. तर या कम्युनिकेशनचा पोस्टमन फक्त मिक्सिंग इंजिनियर असतो. बर बर. अरे वा. पोस्टमनचं काम आहे. मी त्याच्यात म्हणजे जर तुझा मेसेज मला तिसऱ्याला पोचवायचा आहे, मी पोस्टमन आहे. एम आय अलाउड टू चेंज द मेसेज? नो. डेफिनेटली नॉट. नो. एम आय अलाउड टू रीड द मेसेज ऑल्सो? नो. नो. आय एम जस्ट अ कन्वेयर. हा. I am conveying that message in the best possible manner, so that the message is conveyed to the listener in a proper way. ओके ओके. That is mixing. आणि ते गाणं सांगतं. मी म्हटलं ना, मेसेज येतं, गाणं सांगते. हा. कशाचं काय महत्व आहे. ओके. आणि थांबायचं कुठे हे, दॅट इज एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स टीचेस यू वेअर टू स्टॉप.